नमस्कार मित्रांनो, मी अनिल तोंडे AKT कॉम्प्युटर्स. आज आपण बँकिंग टॅली ERPमध्ये कशा एंट्रीज केल्या जातात ते शिकणार आहोत. सर्वप्रथम कंपनीमध्ये काम करताना बऱ्याच वेळा आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करत असतो आणि ह्या एंट्री ज्या आहेत त्या टॅलीमध्ये कशा रेकॉर्ड करायचं ते आपण यामध्ये शिकणार आहोत. पहिली एंट्री होते डिपॉझिटेड कॅश इनटू बँक. बँकेमध्ये आता आपण पैसे डिपॉझिट केलेले आहेत 5,000 रुपये. साधारण 2,000च्या 2 नोटा आहेत, 500च्या 2 नोटा आहेत. आता सगळ्यात पहिला आपण टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करून घेऊया. आपल्याकडे एक ऑलरेडी क्रिएटेड कंपनी आहे, ती कंपनी आपण ओपन करतोय. अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट करायचे आहेत आपल्याला. डिपॉझिट कॅश इनटू बँक आहे, तर कोणती बँक आहे ते डिक्लेअर करायचं आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचं लेजर अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्याचं अंडर ग्रुप आपल्याला बँक अकाउंट ठेवायचं आहे. बँकेची सर्व डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. बँकेकडून जो चेकबुक अलॉट होतो त्याचा फ्रॉम नंबर 2 नंबर लिहायचा आहे. बँकेची सर्व डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये भरावी लागते. चेकबुक डिटेल भरावी लागते. त्यानंतर हे अकाउंट ॲक्सेप्ट करायचं. अकाउंट इन्फो अकाउंटिंग वाउचरमध्ये जातो आहे. आता ही एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. ही एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी टॅलीमधील कॉन्ट्रा वाउचरचा वापर आत्ता करणार आहोत. डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ महाराष्ट्र, तर याच्यामध्ये डेबिटला बँक येते आणि क्रेडिटला कॅश येते. सो त्यानुसार आपण क्रेडिटला कॅश अकाउंट सिलेक्ट केलेलं आहे, डेबिटला बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर त्याचं नॅरेशन आपण लिहित आहोत. बिंग द एंट्री फॉर डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ महाराष्ट्र. हे झाल्यानंतर ही एंट्री ॲक्सेप्ट करायची. अशा प्रकारे डिपॉझिटेड कॅश इनटू बँकची आपण एंट्री रेकॉर्ड करतो. यानंतर बँकेतून आपण कॅश विड्रॉल करत असतो ऑफिस यूजसाठी. आता आपल्याला एक एंट्री दिलेली आहे, विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र ऑफ ₹2,000. अकाउंटिंग वाउचरमध्ये कॉन्ट्रामध्ये क्रेडिटला आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र लिहायचं आहे, डेबिटला कॅश लिहायचे आहे. कारण कॅश आपल्याकडे आलेली आहे आणि बँक गिवर आहे. सो पर्सनल अकाउंटचं रूल आणि रिअल अकाउंटचं रूल आपल्याला इथं यूज करायचं आहे. यामध्ये आपण चेकबुकचा पण यूज करू शकतो. तर चेकने आपण जर कॅश विड्रॉल केली असेल तर चेकची डिटेल माहिती आपण भरू शकतो. यानंतर तिसरी ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये होत असते बँक रिलेटेड. ट्रान्सफर कॅश फ्रॉम बँक ऑफ ट्रान्सफर कॅश टू स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफ ₹2,000. म्हणजे आपल्याकडे जी असणारी कॅश आहे ती आपण स्टेट बँक ऑफ इंडियाला ट्रान्सफर केलेली आहे. स्टेट बँक
स्टेट बँक ऑफ इंडियाचं आपल्याला लेजर अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याची संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. चेकबुकची संपूर्ण डिटेल माहिती आपण यामध्ये फिलअप करत आहोत. आता ही एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी अकाउंटिंग F4 बटनचा यूज करायचा आहे. F4 म्हणजे कॉन्ट्रा. बँक ऑफ महाराष्ट्रामधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. क्रेडिटला बँक ऑफ महाराष्ट्र लिहिलेलं आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र गिवर आहे आणि डेबिटला स्टेट बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे कारण ते रिसिव्हर आहे. या व्हिडिओजमध्ये आपण ज्या बँकिंग रिलेटेड एंट्रीज पाहत आहोत त्याचा रेग्युलरपणे यूज होत असतो. अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करताना एक तर आपण चेक यूज करू शकतो, RTGS आहे किंवा NEFT आहे. साधारण चौथी जी एंट्री होत असते आपली जी रेग्युलर कॅश असते ती PT कॅश बुकला आपण ट्रान्सफर करत असतो. रेग्युलर ते किरकोळ खर्च करण्यासाठी आपण PT कॅश बुकचा वापर करत असतो. यासाठी आपल्याला अकाउंटिंग इन्फोमध्ये जाऊन PT कॅश बुकचं लेजर अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्याचा अंडर ग्रुप असेल कॅश इन हँड आणि याची एंट्री आपल्याला कॉन्ट्रा वाउचरमध्येच रेकॉर्ड करायची आहे. क्रेडिटला कॅश आणि डेबिटला PT कॅश बुक अकाउंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार आहोत. यानंतर कधीकधी बँकेकडून आपल्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट केले जातात. जसं बँक आपल्याला मेंटेनन्स चार्जेस लावतं, त्याच्याही एंट्र्या आपल्याला रेकॉर्ड कराव्या लागतात. यासाठी आपल्याला अकाउंट्स इन्फोमध्ये जाऊन लेजर क्रिएट करावं लागेल. बँक मेंटेनन्स चार्जेस हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. ह्याला GST सुद्धा आपल्याला ऑन करावं लागेल. आता आपण नाही करत. साधारण आता हे पेड केलेलं आहे त्यामुळे पेमेंटची एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. सो डेबिटला आपण बँक मेंटेनन्स चार्जेस लिहिणार आहोत, क्रेडिटला बँक लिहिणार आहोत कारण हे डायरेक्टली आपल्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट केले जातात. बँकेचं स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली असते. आपण डिपॉझिट केलं आहे, विड्रॉल केलं आहे, ट्रान्सफर केलं आहे, बँक चार्जेस पेड केलेले आहेत किंवा बँक इंटरेस्ट रिसिव्ड केलेला आहे. यानंतरची एंट्री जी आपल्याला रेकॉर्ड करायची आहे, बँकेमध्ये कधीकधी आपल्याला इंटरेस्टसुद्धा रिसिव्ड होत असतं. मग हे इंटरेस्ट रिसीव्ह झाल्यानंतर त्याची एंट्री टॅली सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावी लागते. आता आपल्याला जी 6वी ट्रान्झॅक्शन दिलेली आहे यामध्ये 200 रुपये इंटरेस्ट आपण रिसिव्ड केलेला आहे. सो टॅली सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला रिसिप्टमध्ये ही एंट्री रेकॉर्ड करायची आहे
आणि त्यासाठी अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट करायचा आहे. बँक इंटरेस्ट रिसिव्ड हा आपला इन्कम असतो. अकाउंट्स इन्फो अकाउंटिंग वाउचरमध्ये जाणार, रिसिप्टमध्ये F6 बटन प्रेस करणार, क्रेडिटला बँक इंटरेस्ट रिसिव्ड लिहिणार आहे आणि डेबिटला ज्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत त्या बँकेच्या अकाउंटला डेबिट लिहिणार आहे. बँक इंटरेस्ट हे इन्कम असल्यामुळे नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स त्याप्रमाणे क्रेडिट लिहिलेलं आहे. सातवी जी ट्रान्झॅक्शन तुमच्यासमोर मी घेऊन आलेलं आहे की बँकेकडून आपल्याला लोन रिसिव्ड होतं. हे लोन रिसिव्ड झाल्यानंतर त्याची एंट्री आपण टालीमध्ये कशी करतो. सो त्यासाठी सगळ्यात फर्स्ट बँकेचं लोन अकाउंट आपल्याला क्रिएट करावं लागेल. हे लोन लायबिलिटीच्या अंडर येतं आणि पैसे रिसिव्ड केल्यामुळे आपल्याला अकाउंटिंग वाउचरच्या रिसिप्ट वाउचरमध्ये याची एंट्री रेकॉर्ड करायची आहे. सो क्रेडिटला आपण बँक लोन लिहिणार आहे आणि डेबिटला कॅश किंवा ज्या बँकेमध्ये ते पैसे जमा झाले असेल त्या बँकेच्या अकाउंटला डेबिट लिहिणार आहोत. त्याचं नॅरेशन लिहायचं आहे. नॅरेशनला खूप महत्त्व आहे. नॅरेशन कंपल्सरी लिहावंच लागतं. याच्यानंतर आपण लोन अमाऊंट पेड करत असतो. सो लोन अमाऊंट पेड करताना त्याचा जो EMI आपण पेड करतो सो त्यासाठी आपल्याला पेमेंट वाउचरचा यूज करायचा आहे. डेबिट SBI लोन अकाउंट लिहिणार आहे आणि क्रेडिटला ज्या बँकेतून हे पैसे कट होणार आहे ते लिहिणार आहे. त्याचं नॅरेशन आपल्याला लिहायचं आहे. सो आत्तापर्यंत आपण अशा एंट्रीज रेकॉर्ड केलेल्या आहेत. डिपॉझिट केलेलं आहे, विड्रॉल केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे, बँक चार्जेस आहे, बँक इंटरेस्ट रिसिव्ड केलेलं आहे. सो त्याचं स्टेटमेंट आपल्याला रेकॉर्ड करावं लागतं. हे आपण बँक स्टेटमेंट रिकन्सिलेशन केलेलं आहे. त्याला आपण BRS असं म्हणतो. यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे डिपॉझिट केलेल्या रिपोर्ट्स पाहू शकतो, विड्रॉल केलेले रिपोर्ट पाहू शकतो, ट्रान्सफर केलेले रिपोर्ट पाहू शकतो, बँकेमध्ये किती अमाऊंट शिल्लक आहे ते पाहू शकतो, पेमेंट ॲडवाईस आहे, ह्या सर्व गोष्टी आपण चेक करू शकतो. त्यानंतर पोस्ट डेटेड चेकची एंट्री आपण रेकॉर्ड करू शकतो. सो त्यासाठी पोस्ट डेटेडचा ऑप्शन आपल्याला ऑन करावा लागतो. हा ऑन केल्यानंतर आपण जे काही पेमेंट पोस्ट डेटेडमध्ये केलेलं आहे F11मध्ये जाऊन F1 प्रेस करून आपल्याला पोस्ट डेटेड फीचर ऑन करून घ्यायचं आहे आणि ज्या बँकेला पोस्ट डेटेड फीचर ऑन करायचं आहे त्या बँकला सिलेक्ट करायचं आहे. सो आता आपल्याला काही पेमेंट करायचं आहे जे आपण पोस्ट डेटेडमध्ये करतो आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहे. अनिल तोंडे यांना आपण ॲडव्हान्स पैसे पेड करत आहे. हे लोन अँड ॲडव्हान्स असेटमध्ये येत आहे. ह्यांना आपण 20,000 पेड केलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र थ्रू महाराष्ट्राच्या माध्यमाने. सो त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला लिहायची आहे. जो आपण PDC चेक दिलेला आहे त्याची इश्यू डेट आहे, PDC ॲडवाईस डिटेल माहिती असेल ती भरायची आहे. अशा बँक रिलेटेड एंट्रीजचा आपल्याला कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्ही काम करताना ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बॅलन्स शीट आपण पाहू शकतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहू शकतो. हे सर्व रिपोर्ट्स आपण पाहतो.
डिस्प्लेमध्ये डे बुक आहे, ट्रायल बॅलन्स आहे. हे सर्व बुक्स आपण चेक करत असतो. याच्यानंतर आपल्याला अशा असंख्य एंट्रीचा आपण वापर करतो. सो ह्या व्हिडिओज तुम्हाला कशा वाटल्या, ह्याच्यामध्ये कशी माहिती दिलेली आहे, हे जर तुम्हाला आवडलं तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना कळवा. अशा असंख्य व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी तयार करून पाठवणार आहोत.